हे महाशय दिवसभर फुलंब्री फिरून 5 वाजता गवत जमा करायला आले. मला म्हणते आवर पटापटा. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी शेतकरी कन्या सुवर्णा घुमरे. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज चालू आहे आपला चारा गोळा करणं, म्हणजे सुड्या घालणं. तर चारा परेशानी चालू आहे. तर अशा 3 सुड्या घालून आम्ही संध्याकाळी घरी गेलो आणि उद्याचं नियोजन होतं, म्हणजे आजचं मक्का जमा करायचं. पण रात्री एवढा पाऊस पडला की मक्का जमा करायचं काम कॅन्सल झालं. पण आपल्या टमाट्यामध्ये एवढं गवत झालं होतं की टमाटे आहे म्हणून हेच दिसत नव्हतं. मग आज काय काकूला आणि आईला बोललं टमाटे निंदायला, तर ते आता आलेले आहेत. मग टमाटे निंदायला सुरुवात केली. घ्या आई. येईन तर बाई अक्का विचारते. आज टमाटे निंदाची सगळ्यांनी दिवाळी काढली. घेऊ मी चॉकलेट. आता पहिल्यापासून आपली एकाच काम एकाने उरायला काय पण येत नाही म्हणलं चॉकलेट असली का त्या दिवशी आज आणली का नाही, किती दिवस आणले अन्न चॉकलेटचं पॉकेटच आणलं मला. तर सगळे दिवाळीची कामं आवरायचं सोडून आपल्याकडे निंदायला आले टमाटे. तर मग सगळ्यांना चॉकलेट वाटून आता निंदायला सुरुवात केली. मी तेवढ्या उठून तेवढी पन्नी लावायला गेलते दरवाजाला. तू म्हणते तू सोडून जाते टेकले बोल नाव फोन पाहिलंच नाही. याचं नाव नाव फोन ब्लॉग एवढं काही भारी नाही बाई. याच नाव फोन हा नवा आहे लगे पेक्षा हे काय माझं हँग होतो. माझं बी हँग होतो. तुमचा एवढा फोन भारी लगी, मला उलट उलट बोल रे लगी. तो फोन लय भारी म्हणून असं राहत लगी. मग फोन खराब आहे असं उलट बोलत्या. हो नाही बोले भारी तो हो लगी. तर या पोराला काही काम राहत नाही, हे रिकामे टाइमपास करत बसत्या. तर माझं तास तिथं निंदायचं मागं पडून म्हणलं मी जाते आता वावरात. सगळे गेले. तर आपले टमाटे आता जेवढे निंदले तेवढे एकदम भारी झालेले आणि एकदम भारी दिसतं. आणि आधी गवतामध्ये टमाटे कुठे हे दिसतच नव्हतं. तर सगळ्यांनी निंदायला तास घेतलेले. तर मी पण सुरू करते, नाही तर माझा तास मागं पडून जाईल. तर असं आपले काम करून संध्याकाळ झाली आणि मी थोडंसं गवत कापायला आले होते. एकदम भारी आपली कोथिंबीर झालेली आहे. वाव, आहा काय मस्त आहे. तर आपली कोथिंबीर कशी झाली ते पाहायची होती. आणि आजचा व्लॉग इथेच एंड करूया. असेच नवनवीन व्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.